भुजबळ कांदे पुन्हा आमने सामने। भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी। भुजबळाला जाहीर आवाहन करतो की आपण आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। आता बाकीच्या प्रश्नाला काही मी उत्तर देण्याची माझी इच्छा नाही। नांदगावात महायुतीतला वाद चव्हाट्यावर। भुजबळाला जाहीर आवाहन करतो की आपण आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि कुशल सुधारीचं काम करावं। नांदगावात महायुतीतला वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय। दिंडोरीच्या भाजप उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारासाठी नांदगावात शिवसेना कार्यकर्ता मेळावा पार पडला। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केला। भुजबळ आणि राष्ट्रवादीचे लोक तुतारीचं काम करत असल्याची टीका कांदेंनी केली। एवढंच नाही तर त्यांनी थेट भुजबळांच्या राजीनाम्याचीच मागणी केली। कारण जर भुजबळांना मंत्रिपद घ्यायचं असेल तर त्या महायुतीमधून मंत्रिपद घ्यायचं आणि काम करायचं असेल तर ते तुतारीचं काम करायचं। मग तुम्हाला जर एवढा तुतारीचा पुरका असेल तर मी ह्या मेळाव्याच्या निमित्ताने भुजबळाला जाहीर आवाहन करतो की आपण आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि कुशल तुतारीचं काम करावं। दरम्यान कांदेंच्या टीकेला थेट उत्तर देणं भुजबळांनी टाळलं। मात्र आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते महायुतीचंच काम करतायत असं सांगायला भुजबळ विसरले नाहीत। आमचे लोक प्रामाणिकपणे प्रचार करतायत भारतीताईचा, आणि आमच्या लोकांना स्पष्ट सांगायचं जिथं एखाद्या आमदारशी आपलं पटत नसेल तिथे आपण वेगळ्या प्रकारे आपण महायुतीचाच प्रचार करायचा। वेगळं आपलं ऑफिस असेल, वेगळी आपली काही फ्लेक्स असतील, यंत्रणा असेल, ते आपण आपली उभी करायची। बाकी आता बाकीच्या प्रश्नाला काही मी उत्तर देण्याची माझी इच्छा नाही। नाशिकच्या राजकारणात भुजबळ आणि कांदे यांच्यात विळ्या भोपळ्याचं नातं आहे। दोघांमध्ये वाद होण्याची ही काही पहिली वेळ नाही। सुहास कांदे मूळचे कुस्तीपटू, महाराष्ट्र केसरीपर्यंत त्यांनी मजल मारली। 2006 मध्ये त्यांनी मनसेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला। गुन्हेगारांना पाठीशी घातल्याचे आरोप त्यांच्यावर झाले। त्यांच्यावर तडीपारीची कारवाईही झाली। 29 नोव्हेंबर 2013 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। 2014 ला नांदगावातून पंकज भुजबळांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली, मात्र ते पराभूत झाले। 2019 मध्ये मात्र कांदेंनी भुजबळ पुत्राचा पराभव केला। हाच पराभव भुजबळ कुटुंबियांच्या जिव्हारी लागल्याची चर्चा आहे। 2021 मध्ये छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन बैठकीतच दोघांमध्ये खडाजंगी रंगली। सुहास कांदे आता शिवसेना शिंदे गटात सामील झाले। नाशिकच्या उमेदवारीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये चांगलीच रस्सीखेच रंगली होती। मात्र आता महायुतीत असूनही सुहास कांदे विरुद्ध छगन भुजबळ असा वाद चांगलाच गेल्या काही दिवसांमध्ये रंगलाय। या संपूर्ण वादामुळे आता दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारती पवार यांच्यासाठी मात्र डोकेदुखी वाढली आहे। मनमाडून निलेश वाघसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।